टॉप 9 घडामोडी ऑपरेशन सिंदूरवर संसदेमध्ये चर्चा झाली। त्यामध्ये मोदी विरुद्ध राहुल गांधी असा थेट सामना पाहायला मिळाला। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। दहशतवाद्यांच्या आकांना कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा देणार, पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा। दहशतवादाला सडेतोड उत्तर देणं हे भारताचं राष्ट्रीय धोरण असल्याचाही पुनरुच्चार। न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंगमुळे भारत झुकणार नाही हे दाखवून दिलं। पाकिस्तानचे दहशतवादी तळ अजूनही आयसीयू मध्येच, मोदींकडून भारतीय सैन्याचं कौतुक। संयुक्त राष्ट्रामधील 193 पैकी फक्त 3 देशांनी पाकिस्तानला समर्थन दिलं। कोणत्याही देशांनी भारताला स्वसंरक्षणाच्या कारवाईसाठी रोखलं नाही, पंतप्रधान मोदींचं राहुल गांधींना उत्तर। सैन्याच्या शौर्याला काँग्रेसचं समर्थन दिलं नाही हे दुर्दैव। 56 इंचाची छाती कुठे गेली असं काँग्रेसवाले विचारत होते, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा। 9 तारखेला अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी सांगितलं पाकिस्तान मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आहे। तेव्हा त्यांना सांगितलं पाकिस्ताननं हल्ला केला तर त्यांना महागात पडेल। मोदींची लोकसभेत माहिती। डोनाल्ड ट्रम्प 29 वेळा म्हणाले भारत आणि पाकिस्तानात युद्धविराम मी घडवला। पंतप्रधान मोदींमध्ये इंदिरा गांधींच्या 50% जरी हिंमत असेल तर ट्रम्प खोटं बोलत आहेत हे सभागृहात सांगावं, राहुल गांधींचं मोदींना आव्हान। तर जगातील कोणत्याही नेत्यानं भारताला ऑपरेशन सिंदूर थांबवण्यास सांगितलं नाही, राहुल गांधी यांच्या प्रश्नाला पंतप्रधान मोदींचं प्रत्युत्तर। पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार मुनीरला ट्रम्पनी आमंत्रित केलं, मात्र नरेंद्र मोदींनी विरोधही केला नाही, राहुल गांधींचा निशाणा। भारत आता आत्मनिर्भर आहे, पण काँग्रेसला मात्र मुद्द्यांसाठी पाकिस्तानवर अवलंबून राहावं लागतं। काँग्रेस पाकिस्तानकडून मुद्दे आयात करतोय। काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष दुर्दैवानं पाकिस्तानच्या अपप्रचाराचे प्रवक्ते बनलेत, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला टोला।